चला मॅचला सुरुवात केली जाते. पहिला बॉल पायावर आहे आणि त्यानंतर लेग बिफोर विकेटची अपील देखील होती, पण तिकडे जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती खातं तर उघडलं गेलं. सांघिक वैयक्तिक नाही उघडणार, कारण की लेग बाईसचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. 22 लेग बाईस या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये गणती केली जाते आणि तेच पाहायला मिळालं. पहिलाच बॉल भरपूर चांगला हाताळला होता कुमारच्या माध्यमातून आणि पायावरती असल्या कारणामुळे धाव फलकावरती जर बघितलं गेलं तर एक आकडावरती सोडली गेली. अपील देखील तिकडे होती. पुन्हा एकदा बॉल तयार. आता ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील बॉल. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 2 या आकड्यावरती 2 चेंडू फेकून झालेत. मागचीच मॅच पाहिली, मॉर्निंग सेशन आहे आणि ऑलवेज आपण मॉर्निंग सेशन मध्ये 4 षटकांची मॅच असल्यावरती 40-45 एक्सपेक्ट करत असतो, पण मागच्या मॅच मध्ये 50 अप टोटल धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 53 बनवलेला, 54चा वन होता. सो इथे धावा बनतात भरपूर. बाहेर आहे आता ऑप्शनचा अंपायर्स वळतील. वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक वाढलाय देखील. धावा जाऊन पोहोचला गेला टोटल 3 या आकड्यावरती. पहिला बॉल लेग बायच्या स्वरूपात एक धाव, मग त्यानंतर सिंगल आली. आता वाईड पाहायला मिळाला. आशिष स्ट्रायकर एंडवरती आहेत. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलेला, लॉफ्ट केल्या बॉलला, गॅपमध्ये बॉल आहे आणि त्यानंतर लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर फेकी करेपर्यंत. 2 धावा फलकावरती आणि या 2 धावेच्या मदतीने 5 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचला गेला. कुमारला पाहतोय आपण बॉलिंग करत असताना. फ्रंटलाईन बॉलर या षटकामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये त्याला आणलं गेले आणि सुरुवातीपासून कंट्रोलमध्ये बॉलिंग ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. व्हेरिएशन चांगले दिसतात त्या बॉलरकडे. पुढे टाकलेला फुल लेंथ यॉर्कर करायचा होता. स्वतःचा फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप करायचा प्रयत्न जरूर केला, पण एक धाव बनवली जाईल आणि पुन्हा एका धावेच्या मदतीनं डबल सिंगल्स आहेत, त्या व्यतिरिक्त काही मिळत नाही. डबल सिंगल्सच्या मदतीनं धाव फलकावरती धावा आतापर्यंत जाऊन पोहोचला गेला टोटल 6 आकड्यावरती. जिथे आशिषने आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 3 धावा त्याने बनवल्यात. उमेशने 1 चेंडू फेस करत असताना 1 धाव बनवली. शेवटचा अंतिम बॉल असेल, सेकंड लास्ट बॉल आहे. हो इथे पहा, स्वीप केला प्रॉपर मिडल ऑफ द बॅच आणि बॉल निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 5व्या बॉलवरती आलाय सिक्सर. शेवटचा अंतिम बॉल. 12 धावा फलकावरती एक सिक्सर आला आणि सिक्सरच्या मदतीने आता धाव फलकावरती धावा ज्या सुरुवातीला कमी दिसत होत्या आता त्या पुन्हा एकदा तुम्हाला सुधारताना दिसल्यात आणि अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मी म्हणेन की या बॉलवरती डबल या सिंगल जरी आली तरी पण म्हणेन की स्टार्ट चांगला मिळाला. विकेट देखील वाचवलेत आणि 13-14 एक चांगला स्टार्ट आहे की हेल्दी रन रेट आपण म्हणतोय ना, 13-14 ॲव्हरेजने तुम्ही धावा बनवत असाल तर स्टार्ट चांगला असतो. शेवटचा अंतिम बॉल. डिफेन्स करताना इथे पहा ड्राईव्ह केल्या बॉलला आणि त्यानंतर एक सिंगल घेतली आणि सिंगलने धाव फलकावरती धावा देखील वाढला. टोटल जाऊन पोहोचला गेला 13. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 13 धावा आहेत. चांगला स्टार्ट आहे. विकेट देखील वाचवलेत. आशिष उमेशची जोडी ज्यामध्ये उमेशने एक सिक्सर जोडला. आशिषच्या बॅटमधनं आपण जर बघितलं गेलं तर 3 चेंडू फेस करत असताना उमेशच्या बॅटमध्ये आपण सिक्सर पाहिला आणि टोटल जर बघितलं गेलं तर एका षटकाच्या समाप्ती अखेरीस 13 धावा फलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 घेऊन आता अजय बॉलिंगला आपण पाहतोय. बॉल तयार.
पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, पायावरती बॉल पुन्हा एकदा, पण यावेळेस देखील ऑप्समचा बाहेर इम्पॅक्ट करत नव्हता, लाईनला बाहेर जात होता आणि त्याचाच मोल एक 22 स्वरूपात एक धाव फळकावरती आणि एका धावेच्या मदतीनं एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फळकावरती धाव आपण पाहतोय 14 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. षटक दुसरं चालू आहे जिथे अजयला पाहतोय बॉलिंग करत असताना. पहिल्या षटकामध्ये आपण बॉलिंग ट्रॅक वरती कुमारला पाहिलं होतं आणि आता दुसऱ्या षटकामध्ये अजय आलाय. फुल टॉस होता, फुल टॉस सरप्राइझिंगली. त्यानंतर अंपायरचा इशारा, इट्स नो बॉल. लेग अंपायर तिकडे नो बॉलचा इशारा पर्यंत पोहोचला आणि ह्या नो बॉल वरती जर बघितलं गेलं तर 2 धावा मिळवल्या गेल्या, म्हणजे टोटल 3 आलात. नो प्लस 2 अशा 3 धावा आणि 3 धावांच्या मदतीने धाव फलक देखील वाढलाय 17-17 आकड्यावरती. अति जास्त वेग देण्याचा प्रयत्नांमध्ये कुठेतरी मिस झाले आणि त्याचाच मुळे फुल टॉस बॉल, आणि फुल टॉस जर बघितलं गेलं तर भीमच्या स्वरूपामध्ये कन्वर्ट झाला आणि त्याच्यावरती 2 धावा पळून काढल्या गेल्या. फ्रीटचा बॉल येणारा, संधी असेल बॅटरला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याकरिता. आशिष जिथे स्ट्राईक रेंज वरती आहेत. शॉर्ट बॉल होता, हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला. आता मिड ऑफला क्षेत्ररक्षक कॅच कंप्लीट केले, पण फ्रीटचा बॉल आहे त्याच्यामुळे विकेट नाही मिळणार, पण एक सिंगल मिळते जरूर आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढला. 18 आकड्यावरती चेंडू फेकून झालेत या षटकामधले आतापर्यंत 2. पहिला बॉल जर बघितला गेलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली, त्यानंतर नो बॉल वरती 2 धावा आणि त्यानंतर एक सिंगल आली. पुन्हा शॉर्ट बॉल, पण हलका टर्न पाहायला मिळाला. बाउन्सी पुरळक होता. हा रिप्ले पहा, बोट फिरवलेली, टर्न झाला, बाउन्स झाला आणि त्याचाच मुळे बॅटचा अगदी जवळनं बॉल निघून गेला. डॉटच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 18 धावा आहेत आतापर्यंत, 3 चेंडू फेकून झालेत. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरती टप्पा तोच, पण आता गतीमध्ये परिवर्तन. व्हेरिएशन बघा किती चांगले पाहायला मिळतात अजयच्या माध्यमातून. या आधीचा बॉल एक्झॅक्टली सेम टप्प्यावरती होता, त्याला टर्न केला, लेग कटर बॉल होता, पण आता स्लोवा बॉल, टप्पा तोच ठेवलाय पण गती कमी केली. व्हेरिएशन थोडे बदलले गेले आणि त्याचाच मुळे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आणि 2 निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस 4 चेंडू फेकून झालेत. पहिल्या 2 बॉल वरती जर बघितला गेला तर धाव फलकावरती धावा खर्च केल्या होत्या 4, पण येणारे पुढच्या 2 बॉल डॉट फेकलेत आणि टोटल 18 धावा आहेत. आणि अजून एक डॉट बॉल, तिसरा निर्धाव चेंडू येतोय लगातारचा. एका रो मधला हा तिसरा डॉट बॉल आणि इथे आता बॉलर आता समोरचा बॅटरला चॅलेंज जरूर करतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 18 वरती 0. शेवटचा अंतिम बॉल, टॉप एज लागली आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पण कॅच कंप्लीट नाही झाली. एक धाव बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढली देखील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 9.50 अवरेजने आतापर्यंत धावा फलकावरती 19 पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या. या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये उघ्या धावा जर बघितला गेला तर फक्त आणि फक्त 6 खर्च केल्या, ज्यामध्ये एक नो बॉल, एक लेग बाईस, एक डबल आणि 2 सिंगल्स. आणि त्याच्यामुळे धावफलकावरती धावा जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचला गेला 19. पहिल्या डावाचा खेळ सध्या पाहतोय 9.50 अवरेज. सरासरी थोडी घसरताना दिसली. या प्रोजेक्ट स्कोर देखील कमी होताना दिसतोय. 39 दिसतोय, जे की पहिलं षटक कंप्लीट झालेलं तर 52 दिसत होतं, पण आता कमी झालाय. आता षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग वरती सूरज. सूरज लांडला गेलाय. षटक क्रमांक 3 आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, कलेक्ट करतात फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेला 20 या आकड्यावर. पहिल्या डावाचा खेळ सध्या तरी आपण पाहतोय आणि पहिल्या डावामध्ये आतापर्यंत षटक 3 एक चेंडू फेकून झाला. 20 धावा फलकावरती आहेत. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. पुन्हा एकदा तितका चांगला फटका नाहीये. सरप्राइझिंगली फुल टॉस राहिला, थोडा फ्लाइट डेड बॉल आला आणि त्याचाच मुळे 2 धावा इथे कंप्लीट केल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 22 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. सिंगल डबल चालू आहेत.
जर आतापर्यंत बघितलं तर पहिल्या षटकामध्ये एक सिक्सर आलेला, त्याचा व्यतिरिक्त काही नाही आहे. तो एक मोठा फटका, बाकीचा सिंगल डबल, एक नो बॉल देखील पाहिलेला. पुन्हा एकदा फ्लाइटेड बॉल आहे, ड्राईव्ह केले समोर अगदी स्ट्रेट आणि त्यानंतर बॉल राईज झाला आणि बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4, चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. अचानक बॉल उडला आणि त्याचाच मुळे अडलाच नाही, बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीनं धाव फलक टोटल 26 आकड्यावरती. थोडं स्ट्रगल करत होता संघ, पण आता पुन्हा एक फुल टॉस, बॅक टू बॅक फुल टॉस येत आहेत, पण गती कमी आहे. फ्लाइट देतली जाते बॉलला आणि त्याचाच मुळे ते टप्पे तितक्या चांगल्या पद्धतीने नाही बनवतायत आणि त्याचाच मुळे जर बघितलं आता एक सिंगल बनवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आणि त्यानंतर विकेट गमावला गेला. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे भीमा करिता. चला तिसरे अंपायर टीव्ही स्क्रीन अंपायर आमचे बॅटिंग साइड हा रिव्ह्यू घेतलाय. खरं तर फायर डिलिव्हरी आणि फर्स्ट लुक बघितलं तर तितका फ्लाइट दिसत नव्हता, पण पाहूयात आपण साइड अँगल देखील चेक केला जाईल. कमरेचा वर बॉल आहे का हा प्रश्नचिन्ह आहे. ओव्हर दी वेस्ट आहे का पाहावं लागेल. फुलटॉस जरूर होता. नो, इट्स अ फायर डिलिव्हरी. याच गोष्टीचा उल्लेख केलेला की फर्स्ट लुक आपण जेव्हा पाहिला तेव्हा बॉल डीप होताना किंवा खाली दिसत होता, तितका वर दिसत नव्हता आणि त्याचाच मुळे हा फायर डिलिव्हरी. विकेट मिळेल जरूर आणि धाव फलकावरती 27 वरती कशी परिस्थिती आणि आता नवीन बॅटर क्रमांक 3 वर कमलेश. 4 चेंडू फेकून झालेत या षटकातील. आतापर्यंत 27 धावा आहेत. षटक तिसरं चालू आहे. अजून या षटकातील 2 आणि पुढचं षटक. इंटेन्शन 40-45 प्लस तरी हवाय. ऑप्शनचा बाहेर अंपायर्स वळतील आणि आपल्यापर्यंत इशारा पोहोचवतात की वाढीच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 28 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला. प्रोजेक्टेड स्कोर सध्या तरी तुम्हाला 40-42 दिसतोय, पण मी म्हणेन की 45 प्लस हवा धावा. 50 बनवल्या गेल्या तर एक फायटिंग टोटल जरूर होईल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बरोबर बॅटचा मिडल बॉल आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल गॅप मधनं निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4, 5व्या बॉलवरती आलाय चौकार. दरम्यान सन्मान्य दशरथजी मोगे साहेब सांगे यांचं इथे शुभागमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. दिलस्कूप करायचं होतं पण वेळेवरती पाहिलं की बॉल ऑप्शनचा बाहेर फुल लेंथ होता, त्याचाच मुळे इम्प्रोव्हायझिंग फटका पाहायला मिळाला. खरं तर बॅट पुन्हा फेकली बॉलवरती. रिप्ले मध्ये पुन्हा पाहू शकाल. 2 धावा तर तिकडे शेवटच्या अंतिम बॉलवरती बनवल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट झाले. तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती टोटल 34 धावात. या आधीच्या बॉलवरती जर बघितलं गेलं तर दिलस्कूप करायचा प्रयत्न केला, पण अंतिम क्षणी जर बघितलं तर हा ऍक्शन रिप्ले पहा. सुरुवातीला मन बनवलेलं, पण जसं पाहिलं की ऑप्शनच्या बाहेर आहे, अगला वेगळा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर पॉइंटला बॉल निघून गेला होता 2 धावेंकरिता. थोडंसं या षटकामध्ये सुधारणा होताना दिसली धावसंख्यांमध्ये. 34 धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचल्या. 3 षटकांचा खेळ जिथे समाप्त झाला 11.33 ची सरासरीने धाव फलकावरती बनवल्यात, पण आता वेग वाढवावा लागेल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये मी तर म्हणेन की 15-16 इंटेन्शन हे ठेवावं लागेल. सुधीर आलेत शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता. 3ही गोलंदाजाने बॉलिंग चांगली केली. अंतिम षटक सुधीर. दरम्यान सन्मान्य रामकृष्ण काकडे यांचे ते शुभागमन झालं आणि त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बोला तयार.
पहिला बॉल हवेमध्ये पुल करायचा प्रयत्न केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला बॉल वरती मिळतोय धक्का, पहिला चेंडूवरती विकेट क्रमांक दुसरा. शॉर्ट बॉल होता, पुल करायचा तिकडे प्रयत्न केला आणि मिड विकेटला सरळ सोपी कॅच विसावताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर धक्का क्रमांक दुसरा. 34 वरती 2 अशी परिस्थिती आतापर्यंत. स्वर्गीय जानू अजय स्मृती चषक 2025 आपण स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेचा समेगा फायनलचा दिवस आहे, दिवस क्रमांक तिसरा या स्पर्धेचा. चौतीस धावा आहेत आतापर्यंत फलकावरती. बॉल तयार. शॉर्ट बॉल हा देखील होता, इथे देखील पुल करायचा होता पण स्विंग अँड मिस, डॉट बॉल पाहायला मिळाला. हा पहा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, बॉलरने खरं तर बॅटरला फॉलो केलं, जागा बनवायचा प्रयत्न तो जरूर करत होता, रूम क्रिएट करत होता पण नाही मिळाली, तितकी रूम नाही दिली आणि त्या फॉलो केल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पहिला 2 चेंडूवरती विकेट आणि डॉट असं समीकरण राहिलं आतापर्यंत. 34 धावा फलकावरती आहेत. तिसरा बॉल कडेला लागला आणि त्यानंतर यशांवरती फलंदाज बाद, आणखी एक धक्का. चौतीस वरती 3 अशी परिस्थिती, 3 चेंडू फेकून झालेत. तीन चेंडूच्या समाप्ती अखेरीस 34 धावात फलकावरती. विकेट डॉट विकेट असं समीकरण. प्रथमतः टॉस पराभूत झाल्यानंतर टीम वालशिनला आपण बॅटिंग करताना पाहतोय आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत जशी सुरुवात झाली होती किंवा ज्या पद्धतीने इंटेन्शन जसे मनसुबदे आपण पाहायला मिळालेले ना, तसं चित्र दिसलंच नाही. गोलंदाजी कमालीची झाली या मुठवल संघाकडनं. यानंतर जे अंबिका देवरुंगपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट योगेश 11 आमणे या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहणार आहोत. स्ट्रायकर एंड वरती नवीन बॅटर. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलेला बॉल जर बघितला गेला तर मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान सन्माननीय श्रावणजी पाटील इताडे यांचे इथे शुभागमन झाले, गोड व्यक्तिमत्व, आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचा. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जानू अजय स्मृती चषक 2025 मध्ये. स्ट्रायकर वरती आता कमलेश. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती जर बघितलं गेलं तर धावा 35 आकड्यावरती आहेत. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत टोटल 5 बॉल फेकून झालेत. 35 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल देखील डॉट आला आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. इनिंग पहिल्या डावाचा खेळ समाप्त होतो आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 35% काठावरती 35 धावा बनवल्या गेल्यात आणि विजयाकरिता 36 धावांचा वन आहे. जाऊयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे करणार आहोत टॉस जय अंबिका देवरुंगपाडा आणि अगेन्स्ट टीम योगेश 11 आमणे, आणि त्यानंतर लगेचच पुन्हा एकदा पुढच्या डावामध्ये येऊयात.
सर्वप्रथम तर आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जाऊयात आणि टॉस करण्याकरिता दशरथ साहेबांना मी विनंती करतोय की आपण या आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये देवरुंग पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आमणे या दोन संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. वेलकम पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नाण्याच्या दोन बाजू हेड आणि टेल अशा दोन बाजू आहेत आणि साहेबांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. कॉलिंग कोण करता? चला, देवरुंग पाडा संघाकडनं कॉल आहे हेड असा कॉल आणि नाण्याची बाजू जर बघितली गेली तर हेड. अर्थात नाणेफेकी जिंकली आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊयात आपण देवरुंग पाडा टीमच्या कॅप्टनकडे. टॉस जिंकलाय. सकाळच्या सत्रातली मॅच पाहतोय. मॉर्निंग सेशन मध्ये आपण बघितलं गेलं तर धावा तितक्या वेगाने बनत नसतात कारण की तितकीशी गरमी नसते मैदानामध्ये. सो त्या इंटेन्शनने 4 षटकांची मॅच काय डिसाईड करा सर्वप्रथमतः? क्षेत्ररक्षक. काय म्हणाल या सीझन मध्ये देवरुंग पाडा संघाचा कसा परफॉर्मन्स राहिलाय? आजची प्लेइंग इलेव्हन कशा प्रकारे आणि फिल्डिंग घेतली आहे. सो काय प्लॅनिंग्स असतील? चांगली चला शुभेच्छा देऊयात आपण देवरुंगपाडा टीमच्या कॅप्टनला. जाऊयात आपण आमने टीमच्या कॅप्टनकडे. पराभव झालाय टॉस मध्ये, तर पराभव झाला. मॅच जिंकण्याचे जरूर प्रयत्न असतील. बॅटिंग या 4 षटकांपर्यंत काय इंटेन्शन की कुठला टोटल असा आहे की तिथपर्यंत पोहोचले तर एक सेफ फील होईल? 45 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. ॲज इट इज सेम क्वेश्चन तुम्हाला देखील असेल की तुमच्या संघाचा परफॉर्मन्स या सीझन मध्ये कसा चाललाय आणि या स्पर्धेमधून काय एक्सपेक्ट कराल? परफॉर्मन्स तर खराब चालू आहे. आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. म्हणतात ना की बघा जी पराभवाची दिंडी चालू असते ना ती थांबवायची असेल तर एक चांगला विजय तुम्हाला किंवा एखादी चांगली स्पर्धा गेली तर त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा कमबॅक करू शकता. सो आज कोणाकडनं जास्त एक्सपेक्ट करेल की आमने संघाची ती लीडरची भूमिका किंवा त्या शिलेदाराची भूमिका साकारेल? सत्यम दलवे आहे, सागर आहे, ऋषी आहे, यांच्याकडून अपेक्षा आहे. नक्कीच शुभेच्छा देखील देऊयात आपण आमने टीमच्या कॅप्टनला. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आला. टीम देवरुंग पाडा वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्सच्या आधी आपण सर्वप्रथमतः शुभ सन्मान. खरं तर मंडळी आपल्या महाराष्ट्राची आणि आपल्या देशाची परंपरा अतिथी देव भव, कारण की अतिथींचा सन्मान करणं हे आपलं पहिलं कार्य असतं आणि आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय दशरथजी मोगरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान पूर्ण करणार आहोत. आणि मी हा शुभ सन्मान कंप्लीट करण्याकरिता साईनाथ दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभसे साईनाथजी पाडे साहेब इताडे गावचे एक गोड व्यक्तिमत्व समाजसेवक त्यांच्या शुभसे आपण हा शुभ सन्मान पूर्ण करणार आहोत. खरं तर लहानपणापासून आपल्याला 3 गोष्टी शिकवल्या जातात. मातृदेव भव, पितृदेव भव आणि अतिथी देव भव. अर्थात माता पिता आणि अतिथींचा देवोसमान आपण त्यांना सन्मान करत असतो आणि आपल्या व्यासपीठावरती आपण अतिथींचा हा आदरपूर्वक सन्मान पूर्ण केला. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल चेंजेस करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील शेरू शायरी के बादशाह बाबूशाह सर. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। यहाँ पर मनुष्य चलेंगे फिर से एक बार आज का दिन का बात करेंगे तो यहाँ पर से सेकंड मुकाबला है और जहाँ पर देखिए तो चलिए बात करेंगे यहाँ पर देवरिंगपुरा टीम ने देखिए टॉस जीते, अगला मैच है फील्डिंग चुने और योगेश शिलेबन देखिए आमने टीम के कप्तान आपको तैयार रहना होगा। उसके बाद देखिए गाँव देवी नानकर मेहर 11 से भापगांव के बीच मुकाबला है। उसके बाद में देखिए जय हनुमान से खंडवल बनाम ट्रिपल एच स्पोर्ट्स सावत के बीच में 36 का टारगेट है, लेकिन देखते हैं टारगेट कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा, ये तो आने वाला वक्त समय बताएगा। और जहां पर देखिए शुरुआत बहुत बढ़िया देखिए चौके के साथ यहां पर हो चुका है मकरन स्पोर्ट और मुठवल टीम का देखिए बहुत बढ़िया शुरुआत है। पहले गेंदबाजों ने देखिए अच्छे काम किया पर जहां पर 35 रन खर्च करने के साथ साथ 36 रनों की टारगेट रखे हैं, लेकिन देखते हैं टारगेट कितना कठिन बनेगा या आसान बनेगा, ये तो आने वाला वक्त ही बताएगा भाई। आंखों में मोहब्बत है, मास्ते पे पसीना है, अच्छी भरकर लगाओ चौके छक्के, क्यों आने वाला 2026 है। और शुरुआत देखिए बहुत बढ़िया चौके के साथ बैक टू बैक देखिए 2 चौका आता हुआ।
दो चौका देखिए जिसके साथ साथ है समीकरण थोड़ा सा देखिए पर बदलेगा कहीं ना कहीं। टारगेट कितना बड़ा तो नहीं है लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा। और जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी हो रही है, अब ये टारगेट को थोड़ा छोटा करें। हमारे पास डीजे देखते हैं यहाँ पर जुड़े हैं प्रोचुअल, आपका भी वेलकम, स्वागत है। उसके ऊपर देखिए यहाँ पर विश्वास है बिल्कुल, यहाँ पर इसलिए कितना, हाँ यहाँ पर भरोसा जितना कीमती हो चुका है, धोखा भी उतना महंगा। और 3 चौके खाने के बाद देखिए रिवर्स खेलने गए। यही तो गलती रहती है जब सीधी उंगली से बातें चल रही थी, जब फिर टेढ़े करने की क्या जरूरत थी। कैच देखोगे शॉर्ट पॉइंट में किस तरह से लिखा गया, रिप्ले में अब घसेट कर लिया और अच्छा कैच भाई, अच्छा कैच। अब शॉर्ट पॉइंट पर चलते हैं डीजी के पास। रनों का आंकड़ा देखिए तेजी से बढ़ाते हैं पर 12 रन से, लेकिन अभी भी बात करेंगे 24 का जरूरत है। लेकिन इस विकेट ने बहुत कुछ अब इस मैच में बयां करेगा। मकरन स्पोर्ट देखिए बात करेंगे खास करके मुठवेल टीम के लिए। एक अच्छा देखिए रन आ रहा था, जब नहीं ढूंढ पाए यहाँ पर से, और पहला सफलता देखिए विश्वास दिलाते हुए यहाँ पर। बल्लेबाजी की बात करेंगे, थोड़ा सा निराश क्योंकि बैटर ने देखिए शुरुआत अच्छा हुआ था, हल्के हाथों से ही बात कर रहे थे, क्या कोई ज्यादा कोई जरूरत नहीं है पर बड़ी हिट खेलने का। और खास करके वालसेन टीम के बल्लेबाजों ने आए कालवेरी थोड़ा सा ज्यादा टोटल बड़ा नहीं बना पाए। आशीष और उमेश की जोड़ी मैदान पर, आशीष उमेश की जोड़ी देखिए मैदान पर होते थे लेकिन ज्यादा कुछ कारगर साबित नहीं रहे। 13 पर पहला विकेट है, फिर से एक बार गेंदबाज तैयार है और सीधा देखिए हल्के हाथों से खेला गया। अच्छा सोच है कि जल्दबाजी में कहीं विकेट ना गवा दें। हाँ, जितना समझ बुझ का क्रिकेट दिखाएंगे उतना फायदेमंद साबित हो सकता है। तेजेश सूरज देखिए मैदान पर, ये दोनों जोड़ी, और पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है। टीम का स्कोर 13 है, अभी भी 23 के 18 गेंद चलते हैं थोड़ा डीजे के पास है। पर ध्यान रखना पड़ेगा, टाइमिंग है। दबाव देखिए यहाँ पर बना के रखें। और एक देखिए अच्छा गेंद, लेन भरी गेंदबाजी होता है यहाँ पर। और कब तक मुश्किल बनाएंगे, कब तक आसान बनाएंगे, ये तो आने वाला। इस बार देखिए सीधा खेलें खींचकर,
आज का देखिए आवाज तो बड़ा तेजी से, लेकिन काफी दूर था यहाँ पर। और जहाँ पर पहले देखिए बल्लेबाजी जिस वक्त कर रहे थे यहाँ पर राज है, खास करके रंजीत थे देखिए बल्लेबाज है। और तभी देखिए आसान लग रहा था, लेकिन अब थोड़ा सा दबाव बना है, 16 रन बनाए। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 20 रनों का जरूरत है। आने पहले बात करेंगे 16 की, अभी भी से बांध कर रखें, लेकिन कब तक देखते हैं बांध कर रखते हैं। और इस बार खींच कर खेलना चाहते थे, विकेट गिरता हुआ। यही बात कर रहे थे रंजीत का रिवर्स, लेकिन उसके बाद देखिए लगातार दबाव बनते जा रहा है। आने वाला देखिए अभी भी 15 गेंद 20 का जरूरत है। प्रज्वल थोड़ा सा ध्यान दीजिए, विकेट गिर रहा है यहाँ पर दीजिए। रख दिए। लेकिन अभी भी देखिए आने वाली बात करेंगे गेंद के बाद में 15 गेंद से। और जहां पर जीत के लिए देखिए 20 का जरूरत है। गेंदबाजी की भारी संभालते हुए गेंदबाज है, छोटे रनअप के साथ है, फिर से बार है तैयार से। ओ इस बार देखिए लेग स्टंप भी कर सकता था, टाइमिंग अच्छा है फील्डर्स हैं, लेकिन बन जाएंगे दर्शक है। दबाव की बात आता हुआ यहाँ पर फाइन लेग को देखिए चीरता हुआ 58 की घटा 4 रन। बंदूक से अगर कोई इस वक्त ज्यादा खतरनाक है तो ये चौका कहीं ना कहीं यहाँ पर टीम के लिए थोड़ा मुश्किल बना सकता है। और वापस देखिए एक चौका आया, फिर से कॉन्फिडेंट यहाँ पर बड़ा सीधा स्ट्रेट के लिए और दूसरे के लिए भागे भाई। इतना चिंगारी को हवा देने की आदत नहीं रही, और जब एक आध बड़ा हिट आ जाता है तब बल्लेबाज को देखिए सिंगल डबल छोड़कर हथियार कितना भी पुराना हो जख्म हमेशा नया देता है। और टीम का उसको देखिए 22 बनाए, अभी भी 14 का जरूरत है। मोहब्बत मिट नहीं सकता जमाने के मिटाने से, जितना मुश्किल हो जाएगा पर एक्स्ट्रा से देखिए और एक रन आता हुआ वाइट का इजाफा। नहीं अक्सर खिलाड़ी देखिए वो बनाने आते हैं भाई, हमें तालियां सुनने की आदत है, गालियां सुनने की नहीं। रिवाश समंदर में मुट्ठी भर शक्कर डाल देने से उसमें नमक कम नहीं हो जाता है। भलाई रंजीत का विकेट लिया था, लेकिन उसके बाद एक वापस दबाव और एक 4 रन। कमाल का देखिए टाइमिंग यहाँ पर 27 तक पहुंच गए हैं। कितना जब कलियों में नाखून चलिए कुछ अतिथि देखिए बात करेंगे, बस मेहमान है। सुरेंद्र दादा दिल भी देखिए देख सकते हैं हमें इस वक्त सिर्फ रखते हुए वेलकम स्वागत है। इतना जिंदा रहना है तो जिंदगी से खुद को लड़ना पड़ता है। जिंदा रहना है तो खुद को जिंदगी से लड़ना पड़ता है। कोई तुम्हें खाना खिलाने नहीं आएगा।
कहते हैं ना, जमीन पर बारिश ना हो तो फिर फसल भी खराब हो जाता है। और ये चले खींचा और एक स्क्वायर लेग पॉइंट लेके 20 से 4 रन आता हुआ। सुरेंद्र दादा दलबीचे आगमन झाले. दादा यावं मंचावर. वेलकम, स्वागत आहे. सत्यवान दादा दलबी यावं दादा मंचावर. वेलकम, स्वागत है. कहते हैं ना, जमीन पर बारिश ना हो तो फिर फसल खराब हो जाता है, तो उसी तरह की गरजना भी पड़ेगा और आपको बरसना भी पड़ेगा. कमाल के देखिए खिलाई चलाते हैं. वहां पर समीकरण देखिए बड़ा आसान बन चुका है. विश्वनाथ दादा देखिए एकदम से खुश हैं. पहला मुकाबला. सोनू दादा दलबी तुम्ही पण यावं दादा. सत्यवान दादा वेलकम, स्वागत है. चलिए बहुत बढ़िया. देखिए घर पे यही बात करेंगे. महाराष्ट्र की ये पहचान है. घर में अगर हल्की सी भी कोई भी फंक्शन होने दो, लेकिन मेहमान नवाजे रहते हैं. सुबह के समय मेहमानों का घर आना और उतना सुबह का मैच भी अहम रहता है. अब 10 पर 4 की जरूरत है. और खराब गेंद जिसका फायदा नहीं ले पाए, लगातार रिवर्स खेलने जा रहे हैं और इसलिए देखिए थोड़ा सा दिक्कत बनते जा रहे हैं. पंखी काफी नहीं भाई, कहते ना आसमान छूने के लिए हौसले भी चाहिए ऊंची उड़ान के लिए. और कुछ समय के लिए बल्लेबाज ने देखिए थोड़ा सा दबाव बनाए. इस वक्त देखिए वॉल्सन टीम को विकेट मिलना मानो कि संविधान सभा का टिकट मिल जाना बड़ा कठिन हो रहा है विकेट के लिए. 9 गेंद 3 का जरूरत है. हल्के हाथों से खेले, सिंगल लेंगे और 2 की जरूरत है. अभी भी 8 गेंद आने वाला बचा है. नहीं, हर टीम को देखिए अब हर टीम तो ट्रॉफी उठाना चाहते हैं, लेकिन ट्रॉफी उठाने के लिए जियो जान से भी खेलना पड़ता है. जान डालनी पड़ती है भाई. जिसका दिल में हमेशा वजूद होता है वही मैदान में मजबूत होता है. और अभी 2 की जरूरत है. और यही तो बात छेड़ा था, जिसके दिल में वजूद होता है वही हमेशा मैदान में मजबूत होता है. लेकिन विकेट गिरा है, लेकिन अभी जीत के लिए 2 की जरूरत है. ठीक है, टीम कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे. और चलिए अगला मैच तुरंत यहाँ पर जय अंबिका देवरुंग पड़ा टीम अपने टॉस जीते हैं, फील्डिंग चुने हैं, मैदान पर उतरना पड़ेगा. योगेश इलेवन देखिए आमने टीम है. आओ आप खास करके वीआईपी देखिए डगआउट में आपको जाना पड़ेगा. पहले बैटिंग आपको करना होगा. विक्की दादा की नहीं देखिए बात करेंगे. कल हमने बहुत टीम देखिए मुकाबला जीता, लेकिन इस टीम में वो खेलते हैं. शायद आज कुछ कारण से टीम में नहीं है, लेकिन बड़ा अच्छा मैच रहेगा.